केदार सांभाळ सांभाळ. काय रे कसं झालं हे सगळं? हल्ला झाला त्याच्यावर. हल्ला? कोणी कोणी केला हल्ला? माहित नाही. कौशिकी काय हे एवढं सगळं झालं आणि तुम्ही मला काही सांगितलं नाही? द्या काका, तुम्हाला उगाच स्ट्रेस होईल म्हणून मी काही बोलले नाही आहो. अगं पण केदार मुलगा आहे ना ग माझा. मुलाबद्दल एवढी गोष्ट बापाला कळून घेण्याचा हक्क नाही आहे का? बाबा चिडू नका. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी नाही सांगितलं तुम्हाला. द्या प्लीज शांत हो. त्याला ब्लड द्यायचं आपल्याला ना, है ना? चल आपण सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करू आणि ब्लड घेऊ. हां चल. हो केदार काय काळजी करू नकोस रे बा. हा बाबा आलाय तुला, तू काही होऊ देणार नाही तुला. काळजी करू नकोस. चल चल. चल. हा माणूस माझा कोणी नाही आहे. केदार मला याचं रक्त नकोय. मग मी मेलो तरी चालेल. केदार 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 असं बोलू नकोस रे तू. अरे मी बाबा आहे रे तुझा. ही अशी मरणाची भाषा करू नकोस रे तू. डोळे उघडणार नाही. बोल 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 माझ्याशी केदार. याला घेऊन जा. बोल का? द्या काका प्लीज, आपण बाहेर जाऊया ना. अरे पण काय बोलतोय बघ तो. तो बापाचं स्वतःच्या बापाचं रक्त नको म्हणतोय. असं कसं होईल? तू हो पुढे. केदार असं बोलू नकोस रे बाळा तू. द्या काका, तो आता शुद्धीत नाहीये. त्याचं बोलणं नका मनाला लावून. नर्स नर्स आय चेक करा. कशाला स्वतःला त्रास करून घेताय? प्लीज शांत व्हा ना तुम्ही. कसा शांत हो कौशिकी, कसा शांत हो? माझा मुलगा माझ्या डोळ्यासमोर मृत्यूच्या दारात उभा आहे आणि तरी माझं रक्त नको म्हणतोय तो. मान्य आहे मी चूक केली आहे, चुकलोय मी. माझ्या हातून चूक झाली आहे. पण पश्चाताप होतोय ना मला त्याचा. सुधारण्याचा प्रयत्न करतोय ना मी. तरी एका बापाबद्दल त्याच्या मनामध्ये किती तिरस्कार आहे बघतेस तो. द्या काका, पण आता त्याची कंडिशन काय आहे सांगा मला. हे सगळं विचार करण्याच्या मनस्थितीत नाहीये तो. त्याचं बोलणं मनाला नका लावून घेऊ तुम्ही प्लीज. अगं यातच मला जास्त वाईट वाटतंय कौशिकी. त्याच्या या अशा अवस्थेमध्ये सुद्धा माझी मदत नको म्हणतोय तो. मी जितकं त्याच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला दूरच लोटतोय. चूक झाली आहे माझ्या हातून, पण त्याला त्रास व्हावा म्हणून मी असं काही केलेलं नाही आहे ग. उलट एक बाप म्हणून त्याला त्रास झाला तर त्याच्या सगळ्या वेदना मला होत आहे. कसं समजावून सांगू त्याला मी की माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल किती प्रेम आहे. बाबा नका ना हो एवढा त्रास करून घेऊ स्वतःला. अहो तो खरंच आता काही विचार करण्याच्या मनस्थितीत नाहीये. त्याला यावेळेस माफ करा प्लीज. हवं तर त्याच्या वतीनं मी तुमची माफी मागते. प्लीज त्याला यावेळेस माफ करा. तारिणी मला बाबा म्हणतेस ना ग तू. अगं एक बाप आपल्या लेकीकडे काहीतरी बघतोय असं समज. माझं रक्त त्याला देऊ दे का? आपण त्याला रक्त कोणी दिलं काही काही सांगूया नको. काही कुणाचंही नाव सांगूया आपण. पण माझं रक्त माझ्या मुलाला देण्यापासून मला अडवू नकोस ग. या बापाची एवढी इच्छा पूर्ण कर ग पोरी. बाबा तुम्ही प्लीज हात जोडून नका बरं. कुठलीच मुलगी कधीच एवढी मोठी होत नाही की तिचे वडील तिच्या समोर हात जोडतील. जर तुमचा आणि केदारचा ब्लड ग्रुप सेम आहे तर तुम्ही त्याला रक्त द्याल. तो मुलगा आहे तुमचा आणि त्याच्यासाठी तुम्हाला कोणाच्याही परवानगीची गरज नाहीये आणि कोणी तुम्हाला अडवायलाही येणार नाही. त्यामुळे तुम्हीच त्याला रक्त द्याल. मी कामत काकांना इन्फॉर्म करणार आहे. शांत. एका अर्थी त्या केदारला काही झालं असेल तर सुंठी वाचून खोकला गेला असं म्हणायचं. त्याला काही होणार नाहीये वहिनी. खबर मिळताच कौशिकी गेली हॉस्पिटलला. भाऊजी गेले मागोमाग.
आणि ना ऍक्च्युली काय झालंय ते धड कळलेलंच नाहीये. हा मग फोन लाव ना कौशिकीला, मलाही ऐकायची चांगली बातमी. करू फोन? हो ऐकायची मला. लाऊडस्पीकर वर टाक. हो. हा. कॉल करायला विसरले मी. हॅलो चेतना काकू. कौशिकी, अगं कसा आहे केदार? तो ओके नाहीये चेतना काकू, तो क्रिटिकल आहे. आय होप तो लवकरात लवकर बरा होईल. होईल ग होईल, लवकर बरा होईल. पण काय ग एवढं क्रिटिकल होण्यासारखं काय झालंय त्याला? अटॅक झालाय त्याच्यावर. अटॅक? कसला अटॅक? काही गुंडांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केलाय. कोणी केलं हे? काही पत्ता लागला का? काहीच कळायला मार्ग नाहीये चेतना काकू. आणि तुम्हाला खरं सांगू, मी त्याच्यात अजून लक्षही घातलं नाहीये. आत्ता प्रायोरिटी फक्त एवढी आहे की केदार लवकरात लवकर बरा व्हावा आणि स्वयं आय एम शुअर तो होईल. कारण कामत काका इकडे आहेत आणि पर्सनली ट्रीटमेंटमध्ये ते लक्ष घालतायत. सो आय एम शुअर ते केदारला काही होऊ देणार नाहीत. आय एम शुअर. ठीक आहे ठेवते हा फोन. दरवेळी या डॉक्टर कामताना आपल्या कुटुंबामध्ये ढवळाढवळ करायला यायचंच असतं. आत्ता ते नसते तर एका दगडात 2 पक्षी मेले असते आणि आपल्या अंगावरती शिंतोडेही उडले नसते. म्हणजे? अगं तो केदारही सुटला असता आणि त्या तारिणीला आपल्याला घरातून हाकलून देता आली असती. काहीच करावं लागलं नसतं आपल्याला. गेली असती पिढा या घरातून. पण नाही, त्या डॉक्टर कामताना त्या केदारसाठी देवदूत बनून यायचंच होतं. असं काय बोलताय हो वहिनी? तुमचा राग बघून ना मला तर असं वाटतंय तुम्हीच केलाय का हल्ला? मी काही केलेलं नाहीये. पण तो हल्लेखोर मला भेटला ना तर काय? सत्कार करेन मी त्याचा. पण आता काय उपयोग सत्काराचा? तुमच्या मनाप्रमाणे कुठे घडलंय सगळं? केदार वाचला ना हल्ल्यातून. ते म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. उगाच स्वप्न बघत बसू नका. आपण आपली कामं करूया.